अहिल्यानगर शहरातील सावेडी भागातील नंदनवन कॉलनीत घरफोडी, सोन्या चांदीचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार घडलाय। अहिल्यानगर शहरातील सावेडी भागातील पाईपलाईन रोडवरील नंदनवन कॉलनीत बंद घर फोडून चोरट्यांनी 80,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। यात 30,000 रुपयांची रोख रक्कम आणि 50,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेलाय। या प्रकरणी साहिल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। साहिल श्रीराम पवार हे आपल्या कुटुंबासह पुणे येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते। त्यांचं घर बंद असल्याचं पाहून चोरट्यांनी मुख्य दरवाजाचा कडिकोंडा तोडून आत प्रवेश केला। घरातील कपाटाचे लॉकर तोडून चोरट्यांनी 5 ग्रॅम आणि 7 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 2 अंगठ्या, 250 ग्रॅम वजनाचे चांदीचं बिस्किट आणि 30,000 रुपयांची रोकड असा एकूण 80,000 रुपयांचा माल लंपास केलाय। शेजाऱ्यांनी दरवाजा उघडा असल्याचं पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथकास पाचारण करून तपास केला। या प्रकरणी साहिल पवार यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस अधिक तपास करतायत। तर या घटनेमुळे नागरिकांमध्ये मात्र भीती निर्माण झाली आहे। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।